कशी हालत आहे। हड भाऊ चावू नको रे भाऊ, पाठी मागून। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पुणे आणि मुंबईच्या एकदम जवळ असलेल्या एका किल्ल्यावर, सोंडाई किल्ल्यावर। रायगड जिल्ह्यातील कर्जत पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर माथेरान डोंगर रांगेजवळ वसलेला सोप्या श्रेणीमध्ये मोडला जाणारा ट्रेकिंग किल्ला म्हणजे सोंडाई किल्ला। आकाराने लहान असलेल्या या किल्ल्यावर निसर्ग देवता जणू प्रसन्नच असल्याचा भास होतो। आजूबाजूला असलेली माथेरान डोंगर रांग आणि धुक्याच्या चादरी कारण आपण जणू स्वर्गात आलो की काय असा भास होतो आणि म्हणून या किल्ल्याची सुंदरता लोकांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून आपण निघालो सोंडाई किल्ल्याकडे। सकाळी सकाळी या किल्ल्याकडे जात असताना, लोणावल्यामधून जात असताना हा जो धुक्याची चादर लागली आहे, हा व्ह्यू पाहण्यासारखा आहे। एकदा ड्रोन उडवू आणि या जागेवरचे सुंदर नजारे कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू। पुणे आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी पुणेवरून खंडाळा घाटाला पार करून खोपोली मार्गाने समोर जावे लागते। ढगाची चादर ते समोरच। हेच ते ढगाची चादर आहे मित्रांनो। आपल्याला बहुत दुरून दिसत होते हे ढगाची चादर, थोडासा जवळून पाहू ढगाची चादर। सोंडाई किल्ला पुणे पासून 100 किलोमीटर तर मुंबई पासून 80 किलोमीटर अंतरावर स्थित असून इथे जात असताना संपूर्ण रस्त्यावर सुंदर नजारे पाहायला मिळतात। आपल्यासाठी आजचा दिवस बहुत महत्त्वाचा आहे। आज आपल्याला शूजची टेस्टिंग करायची आहे। डिकॅथलॉन मध्ये भेटणारे ट्रेकिंगचे शूज आपल्या सह्याद्रीमध्ये कसे वर्क करतात ते बघण्यासाठी आज आपण चाललो आहोत एका किल्ल्यावर डिकॅथलॉनच्या टीम सोबत। सोंडाई किल्ल्याच्या सभोवताली आपल्याला मोठी डोंगर रांग आणि परिसर पाहायला मिळतो। सोंडाई किल्ला आकाराने लहान असून पूर्वीच्या काळात हा किल्ला कदाचित टेहाडणीसाठी वापरण्यात येत असावा। ट्रेकिंग करायसाठी जात होतो आणि बाजूला भव्य दिव्य बहुत मोठ्या आकाराचा मोरबे डॅम पाहायला भेटतोय आपल्याला। बहुतच सुंदर नजारा आहे। पुणे किंवा मुंबईकडून जेव्हा आपण सोंडाई किल्ल्याकडे जातो तेव्हा रस्त्यातच आपल्याला मोरबे डॅमचा खूप सुंदर नजारा पाहायला मिळतो। जर आपल्याकडे थोडासा वेळ असला तर नक्कीच या जागेवरच्या सुंदर नजाऱ्यांचा आनंद घ्यावा। पण आपण थोडासा रिटर्न चाललो आहोत कारण आज आपल्या जे ट्रेकिंग मध्ये एक आपली पार्टनर आहे ती ऑटो नाही आहे, तिला रिसीव करण्यासाठी आता आपण चाललो आहोत रिटर्न। अरे रसिका, गुड मॉर्निंग। आजच्या आपल्या ट्रेकिंगचे पार्टनर। आपण रस्त्याकडे जातच होतो की तितक्यातच रस्त्यावरील ऊन पाहून सोबत असलेल्या मुलीने आपल्याला काळं होण्यापासून वाचवण्यासाठी एक ब्रह्मास्त्र आपल्या हातात दिला। पोरीसोबत ट्रेकिंग मध्ये येण्याचा एक प्रॉफिट काय का आपल्याला हे असे काय म्हणतात प्रोडक्ट भेटते, प्रोडक्ट सनस्क्रीन भेटला आज।
मागचा पाय ना कसा ट्रेकिंग करताना गोरा बनतो का स्मेल आहे याचा मस्त. मोरबे धरण हे रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ धावरी नदीवरील धरण आहे. या धरणाची मुख्य खासियत म्हणजे मोरबे तलाव हा नवी मुंबई शहराचा मुख्य जलस्रोत आहे. धरणाला वळसा घालून आपण जाऊन पोहोचलो सोंडाई किल्ल्याच्या अगोदर असलेल्या गावामध्ये, म्हणजेच वाघाच्या वाडीमध्ये, जिथे संपूर्ण डिकॅथलॉनची टीम येणार होती. आपण सकाळीच पोहोचलो होतो, पण या जागेवर काही लोक आहेत जे आता पोहोचलेत. हाय हाय. सह्याद्री पर्वताची रचना प्रामुख्याने ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झाली. ज्वालारसाकारण तयार झालेला पर्वतीय कातळ दगड विशिष्ट प्रकारचा असून पावसामध्ये हा पर्वतीय दगड पटकनच ओला आणि स्लिपरी होत असतो. अशा या अद्भुत प्रकारात मोडणाऱ्या सह्याद्रीत सुरक्षित ट्रेक करण्यासाठी प्रॉपर ग्रिपचा शूज असणे खूप गरजेचे आहे. आणि आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या शूजची टेस्टिंग करण्यासाठी डिकॅथलॉनच्या टीम सोबत आलो आहोत. हॅलो हाय. शूज सोबतच आज आपण डिकॅथलॉन मधल्या एका ट्रेकिंग बॅगला पण टेस्ट करणार आहोत. 3-4 वेळा या बॅग सोबत ट्रेकिंग केल्यावर या बॅग बद्दल प्रॉपर रिव्ह्यू देणार. तर मित्रांनो, फायनली हे आहेत आपले नवीन शूज. या शूजची टेस्टिंग करण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. या जागेवर इथपर्यंत सगळ्यांना ऑलमोस्ट 12 वाजले आणि 12 वाजता आता ट्रेक करणं ते एकदम पॉसिबल नाही आहे. तर आपण सध्या चाललो एका वॉटरफॉलच्या ठिकाणी. त्या ठिकाणी जाऊन शूजची चांगली टेस्टिंग होऊन जाईल. शूजची चांगल्याने टेस्टिंग करायची असेल तर सह्याद्रीतील ओला दगड, चिखल आणि घसरडी पायवाट असणे खूप गरजेचे होते. आणि कडक उन्हाकारण सोंडाई किल्ल्यावर हे भेटणं शक्य नव्हतं. सोंडाई किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 370 मीटर असून आकाराने हा किल्ला खूप लहान आहे. सोंडाई किल्ल्याच्या शिखरावरून मोरबे धरण, प्रबळगड, सोनगिरी, राजमाची, इरशालगड आणि माथेरान पर्वतरांगेचे स्पष्ट आणि सुंदर दृश्य पाहता येते. आणि म्हणून आजूबाजूच्या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असावा. We've been working on a project for the last 3 months to identify what is the right shoes, what shoes works really well in this kind of conditions. The products that we design, we create, they are generally tested in the Alps. But we all know that Sahyadri is a unique terrain where you need specific kind of shoes which work really, really well. We don't know what shoes work well. Koi bolta hai ye pehno, koi bolta hai wo pehno, etc., etc. Let's take some of our teammates who hike. Let's take everyone. Let's take all our shoes. Let's try. Let's see what works best for us. Why? Because we want to identify the shoe that works really well in the Sahyadris. का नाव आहे तुझं? विघ्नेश. विघ्नेश. या जागेवर चालत असताना आपल्याला स्लिपरी दगड भेटणार, आपल्याला चिखल भेटणार, थोडासा पाण्याचा पॅच भेटणार. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे टेस्ट करायचं आहे. किल्ल्याच्या जवळच एक छोटा धबधबा पाहायला मिळतो, जिथे आता आपण शूजची बेकार पद्धतीने टेस्टिंग करणार होतो. असा लोकांच्या बांध्यातून शेत्यातून रस्ता काढत आपल्याला जायचं आहे इकडच्या एका धबधब्यापर्यंत. या जागेवर सपाट भूभाग संपला आणि इथून आता चढाव भाग सुरू होईल. धबधब्याजवळ जाण्यासाठी सगळ्यात अगोदर या चढाव भागाला पार करावा लागणार होता. आता सुरू झाली टेस्टिंग, बेकार पद्धतीची टेस्टिंग. पक्का रमदाडत आहोत. होऊ शकेल तेवढा जास्त आपण हार्ड टेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. चिखलात, गवतात आणि घसरड्या पायवाटेवर तर हा शूज चांगला वर्क करत होता.
पण या शूजची ओरिजिनल टेस्टिंग आपल्याला ओल्या आणि चिकट दगडावर करायची होती आणि त्यासाठी आपण जाऊन पोहोचलो धबधब्याजवळ. हा जो जंगल आहे इथं ह्युमिडिटी बहुत जास्त आहे, मरतवरी घाम आहे. फायनली आपण या धबधब्याजवळ येऊन पोहोचलो आहोत. एवढ्या जागेवर तर आपण स्लिपरी पॅच आणि जेवढाही गवत होता, चिखल होता, त्याच्यात तर आपण चांगल्याने टेस्ट केला. धबधब्याच्या अंदर जाऊन पाहू, म्हणजे पाण्यामध्ये टेस्ट करून पाहू कसा वर्क करते. आतापर्यंत चांगला परफॉर्म करून राहिला आहे. आता पाण्यामध्ये टेस्ट करून पाहू. काही लोक तर जबरदस्तीने घसरून खाली पडायचा प्रयत्न करत होते. काही लोक तर स्लोपवाल्या भागावर चालण्याचा प्रयत्न करत होते. आपला पहिला वॉटरफॉल आपण पाठीमागे ठेवता ना. आता आपण चाललो एका दुसऱ्या स्पॉटवर. स्लिपरी आणि ओल्या भागात पण या शूजची ग्रीप चांगली काम करत होती. आता आपण चाललो होतो शेवटच्या चढाव आणि घसरत्या जागेवर. हे शूट टेस्टिंग करण्यासाठी कुठं नेऊन राहिले आपल्याला. जंगल, झाडं, झुडपं, चिखलात नेऊन राहिले आहे. शूटची होऊ शकेल तेवढा रद्दाड पद्धतीने आपण आज टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करू. आपला हा पण होता ना तेव्हा. लेफ्ट पेर आहे ना. वा मित्रांनो वा, अजून एक ओपन धबधबा या जागेवर. बहुत मोठा धबधबा, थोडासा पाणी कम आहे पण धबधबा मोठा आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. आतापर्यंत तर आपण एकदम नॉर्मली टेस्ट केलो, पण आता एकदम शेवाळ आलेल्या जागेवर आपण चेक करून पाहू. एकदम स्लिपरी जागेवर हे शूज कसे वर्क करतात. कोणत्याही जागेवर ट्रेक करत असताना शूजची ग्रीप जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची चालण्याची टेक्निक सुद्धा आहे. कधी कधी शूजला चांगली ग्रीप असून सुद्धा ट्रेकर घसरून खाली पडत असतो. हां, शूज चांगले आहेत, स्लिप तर नाही होत आहेत आणि चालायला मजा येते. इव्हन टेरेनची मजा घेऊ शकतो आम्ही. हलगी असून पण पाय स्लिप नाही होत आहे. शूजचं वेट पण लाईट आहे, एकदम लाईट वेट शूजचा फायदा असतो ट्रेकिंग करताना. जास्त वेट फील नाही होत आणि मजा येते करायला. तसं तर आपण सोंडाई किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी आलो होतो, पण जसा वेदर पाहिजे होता आपल्याला या शूज टेस्टिंगसाठी तसा वेदर नव्हता आजचा. म्हणजे आज ऊन पडली, एकदम वातावरण क्लिअर झाला, पाऊस नव्हता, ओलावा नव्हता, आणि म्हणून आपण जबरदस्तीने एका धबधब्याजवळ आलो होतो. या धबधब्याजवळ येऊन आपण पूर्ण स्लिपरी पॅचेसवर चांगल्यानं घसरून पाहिलो. जबरदस्तीनं चिखल दलदलमध्ये उड्या मारून पाहिलो. शूजचा रिव्ह्यू तर आहे चांगला. मेन म्हणजे शूज आहे हलके, लाईट वेट आणि कम्फर्टेबल. मोठ्या नाराजगीसोबत आपल्याला सोंडाई किल्ल्याचा ट्रेक अर्धवट सोडून परतीचा प्रवास सुरुवात करावा लागला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे सोंडाई किल्ल्याच्या अर्धवट सोडलेल्या त्याच व्हिडिओमध्ये. फायनली ज्या ठिकाणून आपण व्हिडिओ सोडला होता त्याच ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आणि आता आपण चाललो पाठीमागं असलेल्या सोंडाई किल्ल्याला कव्हर करण्यासाठी. सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी 2 बेस विलेज आहेत. एक म्हणजे सोंडेवाडी तर दुसरा म्हणजे वावारले. आज आपण सोंडेवाडीकडून सोंडाई किल्ल्यावर जात आहोत. रस्त्यावरून समोर आल्यानंतर या जागेवर आपल्याला एक अशी पार्किंगची जागा दिसून राहिली आहे, जिथं आपण आपल्या गाड्या वगैरे पार्क करू शकतो. आणि आजूबाजूचा नजारा तर पहा. सकाळी सकाळी आजूबाजूला पूर्ण डोंगरावर धुकं पसरला आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी सोंडेवाडीतून जाणारा मार्ग एकदम सोयीस्कर असून हा मार्ग सोप्या श्रेणीमध्ये मोडला जातो आणि वावरलेहून जाण्याचा मार्ग दाट जंगलातून जाताना थोडा कठीण असतो. कुत्रे कुठून आले मधातच? या मार्गावरून समोर जात असताना 4 यमराज समोर दिसले. होय ओय हट. बाप रे, या कुत्र्यांचा मूड समजूनच येत नव्हता. दादा हे कुत्रे चावतील का? या जागेवर आपल्याशिवाय अजून कोणीच नव्हता. चला सोबत तरी चला, ॲटलिस्ट चावा नको. या जागेवर एक फाटक आहे. भाऊ चावू नको रे भाऊ, पाठीमागून 4 कुत्रे आहे. चावण्याची भीती वाटत नाही हे चावतील. सह्याद्रीमधले असे गावातले कुत्रे आहे, हे रस्त्यावर आपली मदत करत राहते रस्ता शोधण्यासाठी. कुत्रे आपल्याला सोडून पळाले का? वाह, का नजारा आहे समोरचा, मस्त. सोंडेवाडीतून जाणारी ही पायवाट थेट किल्ल्यापर्यंत घेऊन जाते आणि म्हणून या मार्गावरून जात असताना रस्ता भटकण्याची अजिबात भीती नाही. एकदम छोटीशी सिंपलशी पायवाट आहे जी आपल्याला किल्ल्याच्या वर नेऊन राहिली आहे. वाह, का नजारा आहे वरचा. पूर्ण धुक्यामध्ये हरवलाय गड. खतरनाक नजारा दिसत आहे. शूज टेस्टिंग साठी एक नंबर रस्ता आहे हा. थोडं समोर चालत आल्यावर आपल्याला इथे एक ढाबा दिसत आहे. ढाबा आणि डाव्या बाजूला मचान. 2 जागेवरून आलेली पायवाट या जागेवर येऊन मिळते. थोडंसं समोर चालत आल्यावर आपल्याला किल्ले सोंडाई म्हणून एक बहुत मस्त बोर्ड दिसत आहे. या बोर्डवर काही महत्त्वाची माहिती दिली आहे आणि या बोर्डच्या बाजूनच एक रस्ता चाललाय सरळ. हा एकच रस्ता आहे जो डायरेक्ट आपल्याला गडावर घेऊन जाईल. या जागेपासून सुरू होते ओरिजिनल गडाचा एरिया. असं खालून थोडंसं चालत आल्यानंतर समोरच आपल्याला इथं थोड्याशा पायऱ्या दिसत आहे. कातळखोरी पायऱ्या. शायद पहिल्याच्या काळामधल्या या पायऱ्या असू शकते. या थोड्या थोड्या झिजलेल्या पायऱ्या आहेत, पण याच पायऱ्या आपल्याला मार्ग दाखवत आहे गडावर जाण्यासाठी. पावसामध्ये या जागेवरचा पायरी मार्ग थोडा स्लिपरी होतो. थोडा स्लिपरी पॅच आहे हा. अशा ठिकाणी बहुतच सांभाळून. बाबा रे. ओके. सोंडेवाडीतून किल्ल्यावर जाण्यासाठी जवळपास अर्धा ते 1 तास लागू शकतो. अचानक वातावरण बदलत आहे या जागेवरचा. तिकडे पाठीमागं काळे ढग येणं सुरू झाले आहे. सकाळी सकाळीच पाऊस बरसणार का? आपण या जागेवर सकाळी सकाळी एकटंच आलो होतो, पण अजून काही लोक आले आहेत खाली. वर चालले. चला माऊली चला. सोंडाई किल्ल्याचा सर्वोच्च भाग छोटासा असून इथे सोंडाई देवीची मूर्ती पाहायला मिळते. या भागातील हे ग्रामदैवत असून हे जागृत देवस्थान आहे. कदाचित सोंडाई देवीच्या नावावरूनच या किल्ल्याचं नाव सोंडाई किल्ला ठेवण्यात आलं असावा. हा शेवटचा भाग आहे. थोडासा चढाव आहे, एकदम थोडासा. असं वाटतं पाठीमागं माउंट एव्हरेस्ट आहे तिथं. पावसाकारण एकदम स्लिपरी पायवाट झाली आहे.
आणि जवळपास सगळे टप्पे पार करत 45 मिनिटात आपण येऊन पोहोचलो लोखंडी शिडीजवळ. पावसाकारण झाडं झुडपं बहुत वाढले आहे. गवत नाही, रुतणारा गवत आहे. कुसडे म्हणते याला, कुसडा. एवढ्या वर चढत आल्यानंतर आपल्याला इथं 3-4 अशी दुकानं दिसत आहे आणि या दुकानाच्या बाजूलाच इथं काही लोखंडी शिड्या दिसत आहे. सोंडाई किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाण्यासाठी 3 लोखंडी शिडी लावण्यात आल्या आहेत. पहिलेच्या काळात सर्वोच्च भागावर जाण्यासाठी प्रॉपर पायरी मार्ग होता, पण कालांतराने ऊन, वारा आणि पावसाकारण या पायऱ्या पूर्णपणे झिजल्या आणि वर जाण्यास धोका निर्माण होऊ लागला. ट्रेकर्स आणि भाविकांच्या सोयीसाठी सध्या या जागेवर लोखंडी शिड्या बसवण्यात आल्या आहेत. अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या वर येऊन पोहोचू शकतो. 3 टप्प्यांमध्ये या लोखंडी शिड्या आहेत. दुसऱ्या लोखंडी शिडी पार करून वर येताच 2 पाण्याचे टाके पाहायला मिळतात. या जागेवर एवढा सुंदर नजारा कॅप्चर करत ही दुसरी लोखंडाची शिडी पार करून जसं आपण वर येतो, वर आल्याबरोबर आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. सध्या हे पाणी पिण्याच्या कंडिशनमध्ये नाही दिसत आहे. जर या पाण्याला उकडून गाडून जर आपण पिलो तर हे पाणी पिण्यासाठी आपण वापरू शकतो. गडावर असे 2 पाण्याचे टाके आहे. एक हा पाण्याचा टाका आणि थोडं समोर जाऊन त्या बाजूला तिकडे एक पाण्याचा टाका आहे. आणि ही आहे सोंडाई किल्ल्यावरची सगळ्यात शेवटची छोटीशी लोखंडाची शिडी. बी कशी हालत आहे. इथून जात असताना फक्त सपोर्टसाठी याला पकडायचं आहे. असा जोर देऊन जर याला असं पकडून घट्ट पकडून चालला, मे बी कार्यक्रम होऊ शकते आपला. वाह का नजारा आहे रे. वाह वाह वाह. ओहो. आणि मित्रांनो, फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो किल्ल्याच्या एकदम सर्वोच्च भागावर, जिथून खतरनाक असा सुंदर नजारा पाहायला भेटत आहे. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद काका. सोंडाई किल्ला आकाराने लहान असून हा किल्ला सोप्या श्रेणीमध्ये मोडला जातो. शिवाय किल्ल्यावर येण्यासाठी जवळपास 1 तास लागतो आणि या जागेवरून दिसणारा नजारा हा मनाला मंत्रमुग्ध करतो. जर संपूर्ण फॅमिलीला पुणे आणि मुंबईपासून एकदम जवळ असलेला छोटासा सिंपल ट्रेक करायचा असेल तर सोंडाई किल्ला हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि मित्रांनो, अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झाला आहे. सोंडाई किल्ल्याचा हा सुंदर नजारा पाहून तुम्हाला कसं वाटलं हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा आणि होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्यासारख्या अनेक भटकी मंडळी घरी बसल्या बसल्या असल्या सुंदर नजारांचा आणि ऐतिहासिक जागेंचा आनंद उचलू शकणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन आज सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.